मी बोलायला लागलो तर सुनील तटकरेंचं पितळ उघडं पडेल. रामदास कदमांच्या मुलाचा पलटवार म्हणाला, आता कॉम्प्रोमाइजला स्कोप उरलेला नाही. कोकणातील महायुतीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील अंतर्गत धुसफूस आता टोकाच्या वळणावर पोहोचले आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यातील वाद अधिकच चिघळलेला असून आता रामदास कदम यांचे सुपुत्र आणि मंत्री योगेश कदम यांनी तटकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. तटकरे यांच्या वक्तव्यानंतर कुठेही कॉम्प्रोमाइजसाठी जागा राहिलेली नाही. आता हे मिटेल असं मला वाटत नाही, असा स्पष्ट इशारा देत योगेश कदमांनी महायुतीतील संघर्षाची धार अधिकच तीव्र केली आहे. तटकरे यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या टीकेनंतर योगेश कदम चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. योगेश कदम यांनी म्हटले की सुनील तटकरे यांच्या वक्तव्यानंतर कुठेही कॉम्प्रोमाइजसाठी जागा राहिलेली नाही. आता हे मिटेल असं मला वाटत नाही. मी त्यांच्यावर तिखट बोलू शकतो, त्यांच्याबद्दल तिखट बोलणं म्हणजे सत्य बोलणं, पण मला खोलात पडायचं नाही. याचवेळी त्यांनी मागील निवडणुकांचा उल्लेख करत सूचक विधान केलं आहे. मागच्या विधानसभेला आणि लोकसभेला कोणी कोणाला मदत केली हे समोर आलं तर पितळ उघडं पडेल, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मला वाटतं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बघता मी पण त्यांच्याबद्दल खूप काही बोलू शकतो, खूप तिखट बोलू शकतो आणि त्यांच्याबद्दल तिखट बोलणं म्हणजे सत्य बोलणं असतं. मला वाटतं त्याच्या खोलात पडायचं नाही. आज महाराष्ट्र आमच्याकडे एक वेगळ्या अपेक्षेने पाहतोय आणि जर का मागच्या विधानसभेमध्ये कोणी कोणाला कशी मदत केली, मागच्या लोकसभेमध्ये कोणी कोणाला कशी मदत केली, पितळ उघडं पडेल. त्यामुळे मला वाटतं याच्यावरती मी न बोलणं योग्य राहील. नाही, रामदास भाईंनी असं काही तिथे चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. त्याला प्रत्युत्तर देत असताना त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे, नक्कीच पुढच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकामध्ये त्यांना करायची आमची गरज नसेल. 2029च्या निवडणुकामध्ये लोकसभेमध्ये त्यांना करायची आमची गरज नसेल. आता ते त्या लोकसभा मतदारसंघाचं गणित हे त्यांना माहिती आहे आणि आता जे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ह्याच्यामध्ये मला वाटतं कुठेही आता भविष्यामध्ये कॉम्प्रोमाइजसाठी जागा राहिलेली नाही किंवा आता हे कुठेही मिटेल असं मला तरी वाटत नाही. परंतु बघू, त्या वेळेचं राजकारण त्या वेळेला ठरवलं जातं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.